हॅपी बर्थडे तेजू. थँक्यू. कसं वाटलं कालचं सरप्राईज तुला? छान. मला वाटलं नव्हतं की इतकं सुंदर डेकोरेशन असेल किंवा एवढं छान केलेलं असेल. पण तुला रडत काय होती? आनंद अश्रू. खुश झाली होती का? चाललो आता आम्ही मंदिरामध्ये. तेजूचा बड्डे कपालेश्वर मंदिरात चाललो आहे भोले बाबाच्या चरणी लीन होण्यासाठी. तेजू आवडते, माझं झालं आहे आवरून. मला माहितीच नव्हतं काहीच प्लॅनिंगचं. मला फक्त रेवा बोललेली का इकडे ये तयारी कोणालाच करू. माहिती नव्हतं. मला असं वाटलं की मम्मी त्यांची ते आम्ही सगळे रात्रीचे 12 वाजता केक कापतो ना, म्हणून मग मला बोलवलंय. ते बोलले की आम्ही एवढे सगळेजण आहेत तर आम्हाला यायला नाही जमणार, तुम्ही दोघंच इकडे या. मग आम्ही तिकडे गेलो 10 10:30ला. आणि रेवाला मीच फोन करून सांगायला लावलं होतं तुला का तेजूला फोन कर आणि सांग का केक कट करायचा तुझा म्हणजे इकडे आपल्याही असं. होता, पण मला असं वाटलं का त्यांनी बोलवलेलं आहे तिकडे असं. त्याला माझं झालं आहे आवरून. आता तेजू आवडते तिचं. आणि कालच्या सरप्राईजबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. मी सहज गेलो होतो अविनाशला घ्यायला. त्याला बोललो, सगळ्यात पहिले अविनाशला सांगितलं होतं मी 5 वाजता ते पण का आपल्याला गाडीचं डेकोरेशन करायचं आहे ये. पण मग त्याला काय फोन नाही केला. मग मिहीर आणि मी दोघांनीच केलं डेकोरेशन. फुगे वगैरे फुगून ठेवले बाकी. मग अविनाशला घ्यायला गेलो मी केक घेण्यासाठी. मग तेव्हा रेवाला सांगितलं का असं प्लॅनिंग आहे तर तू तेजूला फोन कर आणि बोलून घे की इकडे केक कट करायचा आहे, तर तू ये भाऊ संध्याकाळी जेवण वगैरे झाले की. मग तेजूला सोडलं मी तिच्या मम्मी पप्पांच्या इथं आणि मग परत घरी आलो. मी गाडीला पूर्ण डेकोरेशन केलं आणि 12ला 10 मिनटं कमी असताना गाडी आणून लावली तिथं. कारण की मी त्या साईडच्या बाजूने बसलेली ना घरामध्ये. तेजूला वाटलं की इकडंच आमच्याच घरी डेकोरेशन केलेलं आहे. मला बोलले तर का मला खाली जायचंय, बाहेर जायचंय, रेवा बोलली. मग मला असं वाटलं इथे घरीच डेकोरेशन केले की काय. पण आम्ही खूप छान माझा बर्थडे सेलिब्रेट केला. मस्त असा हा ड्रेस पण आम्ही मला गिफ्ट केला. सगळेच ड्रेस मला आम्हीच गिफ्ट केलेले. आणि अजून एक पण आहे, तो संध्याकाळी बघायला भेटेल तुम्हाला. मी तेजूला अजून एक गिफ्ट आहे मी दिलेला आहे ड्रेस. मॅचिंग आहे तुझा आणि माझा. थँक्यू. एवढा छान माझा बर्थडे केल्याबद्दल मी काय होतं स्पीचलेस झाली डायरेक्ट सरप्राईज बघून. माझं वेगळं प्लॅनिंग होता खरं, पण वेगळं प्लॅनिंग करता मग मला सहज आठवलं का आपण डिक्कीमध्ये पण डेकोरेशन करून आहे ना बड्डे सेलिब्रेट करू शकतो ते दिवसा. आणि मग मी सगळं साहित्य वगैरे घेऊन आलो. खरं म्हणजे मी वेगळं साहित्य घ्यायला गेलो होतो, तर मला ते भेटलं नाही नाशिकमध्ये. मला जे पाहिजे होतं ते जाऊ दे, मी आत्ता सांगणार नाही. पुढच्या वर्षी ट्राय करायला मग इथे तसं करण्याचं. अजून पण माहिती नाही काय होतं. पहिले मला वाटलं होतं का घरीच रूममध्ये डेकोरेशन वाल्याला सांगून पूर्ण डेकोरेशन करू, पण म्हटलं कसं करायचं, तेजूला कुठं पाठवायचं बघा नाही का. त्याच्यामुळे मग तो प्लॅन फ्लॉप झाला माझा. मग त्याच्यात कळलं असतं मला. हां, समजलं असं तेजूला का काहीतरी आहे नाही का. तर मग तरी गाडी दुपारी घेऊन गेलो होतो मी. तेजूला वाटलं का मी CNG टाकायला चाललो आहे असं वाटलं. मी गाडी वॉश वगैरे करायला घेऊन गेलो आणि तिकडं सगळं डेकोरेशन वगैरे अर्धा केलं आणि अर्धा बाकी घरी आल्यावरती केलं. छोटं मोठं भांडण होत असतं तसं मी रावीवर रागवली होती. छोटंसं भांडण झालेलं, म्हणून मला काहीच माहिती नाही. मी रावीला विचारलं पण नाही की गाडी कुठे घेऊन चालला. मी असंच अंदाज लावलेला की म्हटलं हा CNG भरायला गेला असं. मी बाहेर गेली होती. मी बाहेरून आली तर बघितलं खाली पार्किंगमध्ये गाडी नव्हती. मी म्हटलं हा धुवायला गेला असेल गाडी किंवा CNG भरायला गेला असेल. मग नंतर ना कळालं रात्री 12 वाजता. मला तो मम्मी त्यांच्याकडे 2 व्हीलरवर घेऊन गेला. तिला सोडलं आणि अविनाशला मी गॅलरीत जाऊन बोललो का अविनाश असं सांग का माझ्यासोबत चला दाजी माझं काम आहे असं. मला असं वाटलं की हा केक गेला अविनाश मावशीने वगैरे पाठवलं असेल यांना केक गेला असं. पण ते सरप्राईज खूप छान होतं. आलो आहे कपालेश्वर मंदिराचे इथे दर्शन करण्यासाठी. चटके बसताय दगडाचे. कपालेश्वराय नमः. चलो, जय गणेशाय नमः.
हर हर महादेव शंभो. झालं दर्शन. इथं आल्यावरती एकदम शांत वाटतं कपालेश्वर मंदिरामध्ये. दिवसानंतर आलो आम्ही. खूप हा ना, मस्त वाटतं. इथनं किती वेळ जातो पण काही याचा योगच येत नाही. भोले बाबाने आज बोलवून घेतलं दर्शन करण्यासाठी. आम्ही आवीचा वाढदिवस असला किंवा माझा असला येतोच आम्ही, वाढदिवसाच्या दिवशी येतोच आम्ही दर्शन घेण्यासाठी. वाढदिवसाची सुरुवात देवापासून. भोले बाबा आम्ही पहिले खूप यायचो, पण आधी आता खूप यायचो पण नंतर येणं थोडंसं आता कामामुळे कमी झालं. वगैरे कसं आम्हीचा टाइम नाही भेटत. आलो चुकून तर मग आता तिकडे आरकेअर वगैरे काम असतात आणि इकडे रस्त्याचे कामं चालू आहे ना आता सध्या, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. कुंभमेळ्याचे कामं चालू आहे त्याच्यामुळं. आणि सोमवारी आणि आता इतकी इथं गर्दी पूर्ण असते. बंद केलेलं आहे, 2 व्हीलरलाच यायला रस्ता आहे फक्त. त्याच्यामुळे सोमवारी आणि शनिवारी खूप गर्दी असते. आज सगळे बाहेरचे तसं आम्हाला पालखीचं खूप वेळा दर्शन होतं. आलो का सगळे बाहेरचे लोक आहे आज नाशिकमधले म्हणजे कमी असतात. इतर दिवशी सोमवारी आणि शनिवारी जास्त लोक येतात. मस्त भोले बाबांचं दर्शन. जय भोलेनाथ. श्री कपालेश्वर आहे ना. मग चॉकलेटच घ्यायचा का? आवडतं पण त्यांना खाल्लं नाही एवढा काही चॉकलेट. मस्त होतं ना. दर्शन करायला आलो होतो म्हटलं तर रिवाज केक पण घेऊन जाऊया. मेघराजमध्ये काल आम्ही इथेच आलेला का? हां इथं चालत होतं. सेम असा हाच केक होता बघ. सेम एक गेल्या की लगेच ठेवतं वाटतं. चॉकलेट म्हणजे मागच्या वेळेस मी आली होती तेव्हा ब्राउनी घ्यायला मला आवडलेला चॉकलेट केक म्हणून आम्ही घेऊन आला. म्हणजे आम्ही लक्षात ठेवलेलं. आता कुठे घ्यायचं रेवासाठी? ते रेवाच्या बड्डेला घेतला आम्ही हा असाच चॉकलेट. काल तेजूच्या बड्डेला घेतला होता. ओके. दर्शन घेऊन आलो आम्ही इथे मेघराजमध्ये केक घ्यायला. आमच्या इकडच्या मेघराजला एवढ्या व्हरायटी नसतात पण इकडच्या मेघराजला भरपूर व्हरायटी असतात. मग आम्ही इकडून घेऊन काय हा कोकोनट कोकणात वाटते वरना बाउल बनवले आणि चम्मच. काल तुझं नावाचं टाकून दिला हे देते बिस्किट. हा घेतला आणि चॉकलेट. परत रिटर्न गावात येण्यापेक्षा आत्ताच घेऊन चालतो म्हणजे टेन्शनच नाही. आलो इथं आम्ही वेंकटेश्वरा. इच्छा थोडासा वेगळा आहे तो वेंकटेश्वरा. मस्त पाहिलं होतं. पेस्टल फील करून देतोय मला बड्डेचा. आवाज येतोय का नाही तुम्हाला माहित नाही मला सांगते. पण छान होता. आम्ही लास्ट टाइम ट्राय केला मेथी वडा. स्पेशल काहीतरी घेतलं ना. हां खाल्लं सगळंच ट्राय केलं. कॉम्बो ट्राय केलेलं छान होता. कॉम्बो घेतला होता बरोबर. तर बघू तू संध्याकाळचा काय प्लॅनिंग आहे. नवरा इथं चांगला मस्त फील करून घेतले स्पेशल. आले आमचं साऊथ इंडियन आयटमचे सांबार वगैरे. सांबार चटणी, टोमॅटो चटणी, ही गोड चटणी एक, तीळ खोबरं चटणी आणि त्याच्यात तूप एक. एवढंच काढलं. करा सुरुवात. छान लागली ना मागच्या चटणी. टेस्ट मस्त आहे पण इथं प्रॉपर साऊथ इंडियन टेस्ट आहे ना. काय काय नाही मी घेतो ना. परत एक मिक्स प्लेट मागवली इडली आणि सांबर. आणि माझा आवडता आयटम आलेला आहे शेवग्याची शेंग.
मस्त नाश्ता करून चाललाय आता आम्ही चालू घरी. थोडा वेळ आराम करूया आणि मला पुढचा प्लॅनिंग कसा आता आम्ही ठरवलंय कुठेतरी घेऊन चाललंय तर मला. रेवा मला बोलते दीदी आता तू काल रात्री स्वप्न बघ तुला काही काही सरप्राईज असणार आहे असं. मला खूप गरम होते, बाहेर निघायची इच्छा नाही वाटत, पण काही खूप गरम होते. चला झालं आहे आमचं आवरून. तुषार ते पण आवडत आहे, तिचू पण आवडते इकडे. रेडी झाली हा माझ्यासाठी सरप्राईज होता. व्हाईट ड्रेस घेतला तेजूला. मी पण व्हाईट मॅचिंग घेते तेजूला, सोबतच घेतले दोघं पण. सुंदर असं मागे कशाला मला गिफ्ट दिलं होतं मला आठवत नाही. बर्थडेला दिलेला कशाला छान असं चांदीचं गडा. अरे रेडी आता बघू पुढे काय काय. चलो रेडी जाऊ घे ना मग, डाक पडायचं बघा. निघालोय आम्ही. आवीचा कधीच चाललो होता आवर डायरेक्ट 6 वाजले. 3 वाजेचं चाललं होतं त्याचं आवर पण काही ना काही चालूच होतं एक. सो आता फायनल निघालो आणि नेमका पाऊस पण आलेला आहे. खूप गरम पण होत होता. हॅलो गणेश आताशी गेली साईड आलं. निघालेलो आहोत आम्ही मस्त. रेवा, तुषार, बुड्डी इकडे यावी आणि दादा, शीतल, अविनाश आणि निलेश पुढच्या गाडीत आहे. आणि बाकीची जी पूर्ण आमची फॅमिली आहे ती अजून मागणं येणार आहे. सगळं सरप्राईज होतं माझ्यासाठी. आवीने एक प्लॅन सुचवलेला आहे ह्या ठिकाणी. आम्ही चाललेलो 3 वाजेला निघायचं होतं, आम्ही 6ला निघलोय. लेट झालंय थोडा. पोचलोय आम्ही इथे पण इथे टेबलच नाहीये, पूर्ण फुल आहे. लेट झाला आता. तुषारान ते समोरच्या साईडला गेली. आता बघूया आहे का. किती भारी वाटतंय ना, पण सुंदर वाटतोय नजारा मस्त. किती दिवसानंतर आलोय आम्ही कश्यपीकडं. चांगला आहे का पण बघू आता. ती म्हणते इथे आलो होतो पण टेस्ट चांगली नव्हती. नंतर काढू शकता ना तुम्ही. काय चावलं तुला. धीरा ए धीरा ए धीरा इथे का चावलं मच्छर. अरे बापरे. बसून घ्या. बसलो आता जेवायला आम्ही सर्व. व्हेजवाल्यांना व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज. झाले जेवण एकदम मस्त होतं. फास्ट मोशन काय चालू करू का सांग कधी कर चालू. नाही ओपन गेल्यावर बघ ते माझ्याकडे का पडते बाबा. आजचा पण सरप्राईज होता ना. कुठे गेला क्राऊन. 2 सरप्राईज तेजूला. म्हणजे लाईट लावली घेतो. पण पेटवा लागेल ना. डे डिअर तेजू हॅपी बर्थडे टू यू.
जेवणात जास्त या आम्ही इकडलं. सुतळी बॉम्ब लावा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे तेजश्री. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे कटकटी. नटकटी का कटकटी काय सांगितलं? इकडे बघा तिकडे नका. हा स्माईल. हा डोळे मोठे. तू इकडे बघ छोटे नका. हा चला हसा. डोळे इकडे व्हिडिओ काढतोय पहिले इकडे बघा. या. आयदक चम्मच. जाऊ दे काय नाही. थांबा. हाय, धीरा. असंच काढ ना. हा, काढ. चला झालाय तेजूचा बड्डे. आता सर्वांचं जेवण वगैरे झालं. केक वगैरे कट करून झालेलं आहे. एकदम छान. आजचं पण सरप्राईज होतं माझ्यासाठी. केक आणलंय मला माहिती होतं पण कसं आणलंय मला माहिती. आणि ती आता इन्स्टाला सध्या रील चालू आहे. शॉर्ट्स काढायचं. चला चलो बाय. मित्रांनो, बाय बाय. मस्त जेवण होतं. छान सर्व्हिस दिली तुम्ही. मस्त जेवण पण छान होतं. धर तेजू. सांगा धीरा. बाय, माझा top सुद्धा फेकून दिला. आपण धीरा घरी जा. त्याला एक गाडी ही होती. आम्ही आधी आलो होती नंतर आले ते. Direct 1000 रुपये. कुठे आहे? तो ढकलाल बरं का? काय झालं? तो मला ढकलू राहिला तिकडं. पण ती कसं ती त्याला काय 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 इथून वर तू खाली पडत जा. 1000 रुपये देईल म्हणे मला. नको. मी मस्त असं बर्थडेचं सेलिब्रेशन झालंय सगळ्या फॅमिली सोबत. आवीच्या मम्मीला पण फोन केलेला पण आवीची मम्मी नाही बोलली. नाहीतर घ्यायला पण पाठवलेला पण आवीची मम्मी बोलली का नको नको. मस्त छान असं आली. मस्त माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि दिवस पण छान असा लक्षात राहिला. आणि आमचं वाईट वाईट मॅच. तो सुद्धा आवीनीच आणलाय त्याच्या चॉईसने. एकदम छान आहे. खूप मस्त माझा दिवस गेला. धन्यवाद. वेलकम. असा नवरा मिळायला पण नशीब लागतं असं मला वाटतं. कालपासून फुल सरप्राईज वर सरप्राईज चालू होते तुला. म्हणजे मला असं पण आवी बळजबरी सगळ्या गोष्टी घेऊन देतो. मी नाही घेत तरी पण म्हणजे असं मला कधीच काही गोष्ट मागायची गरज नाही पडत. स्वतःहून तो सगळ्या गोष्टी रेडी ठेवतो माझ्यासाठी. तर असं छान बड्डे झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड नाईट. आलेले आहेत मम्मी ते सगळे. आता दादाची गाडी आली इकडे. ही गाडी. आता चाललो सगळे बसून. चलो बाय बाय गँग. रेवा ॲडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे तुला. चलो चांगले चल. चला झालंय आता सर्व निघाल. आता रेवाचा बड्डे. आता रेवाचा बड्डे घरी गेलो आम्ही करू. अरे कसं वाटलं जेवण मुलांना? छान होतं. जेवण मस्त होतं. एकदम भारी छान जेवण होतं. फुगे फुटताय की काय? व्हिडिओ साठी